Hello, good morning, students. In the last week, we have started the first unit, atmospheric processes, and in which we have seen the introduction to the evolution of atmosphere and structure of atmosphere, and then the composition of atmosphere. Now, moving to the next new bit, that is Earth radiation budget or earth heat budget. Now, this is a very interesting topic. We have before this discussed about the detailed structure and composition of atmosphere and the evolution of atmosphere, how the atmosphere is evolved and what is the structure of the atmosphere and whatever the composition of the atmosphere that have been uh, in detail we have seen. But what about the radiations or the heat budget of the earth? So before going to start the heat budget, there are some conditions, there are some concepts, there are some terms need to know in detail what are those, why it is important to study the heat radiations or its budget. So before going to start this, let us understand what is a heat budget or radiation budget. मित्रांनो, आपण खूप वेळा बजेट हा शब्द ऐकतो, खास करून जेव्हा सरकार हे नवीन बजेट सादर करतं तेव्हा हा आपण फेब्रुवारी मार्चच्या आसपास हे शब्द आपण बजेटच्या बद्दलचे ऐकत असतो. सो व्हॉट इज that budget? Budget means what? What we heard the budget, it is about the fund, it is about the money, it is about the economy of the nation. That means it is about the income of the nation and it is about the expenditure of the nation. म्हणजे एकूणच काय तर जी एकूण देशाची आर्थिक परिस्थिती है ना त्याचा आढावा, इन्कमचे सोर्स काय आहेत, कोणते कोणते आहेत आणि किती इन्कम हे आर्थिक वर्षामध्ये त्या हे आपल्याकडे उपलब्ध होतं, कुठल्या कुठल्या सोर्सेसच्या माध्यमातून फंड आपल्याकडे हा रेज होतो किंवा निर्माण होतो. नेहमी बोललं जातं की 1 रुपया कसा येतो है ना, कुठले कुठले त्याला सोर्सेस आहेत, कुठल्या कुठल्या माध्यमातून ते 1 रुपया जनरेट होतो आणि तोच 1 रुपया नंतर मग कशा पद्धतीनं खर्च होतो, त्याचे काय काय सोर्सेस आहेत, त्याचे काय काय मार्ग आहेत, कुठल्या कुठल्या अशा ऍक्टिव्हिटीज आहेत, कुठले कुठले असे प्लॅनिंग आहेत, कुठले कुठे असे काही डेव्हलपमेंटल फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला तो 1 रुपया गुंतवायचा आहे. म्हणजे एकूणच काय तर आर्थिक हे नियोजन आहे. दिस इज ऑल अबाउट द फंड rearrangement. It is arrangement of the fund which is coming through different income sources and going out as expenditure in different developmental activities.
तर तशाच पद्धतीचं काहीसं हे जे बजेटचं नियोजन आहे ते इथं आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळतं. पण इथं पैशाचं काही असेल का रिलेशन? निसर्गामध्ये पैशाचं काही घेणं देणं नसतं. पैशाचे संबंध हा आपल्या आर्थिक व्यवहाराशी असतो. व्यवहार हा मानव करत असतो. निसर्गाचा व्यवहार वेगळा आहे. म्हणून तो जो निसर्गाचा व्यवहार आहे त्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे. आणि त्याचं जे इनकमिंग आणि आउटगोईंग आहे त्या बजेटमधलं, तर ते हीटच्या संदर्भातलं आहे. हीट जे आपण अनुभवतो, फील करतो, आणि त्या हीटचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करत असतो. मग ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर जे काही हीट आहे त्या हीट बद्दलचं हे बजेट आहे. म्हणजेच हीट हे कुठून तरी येत असेल, त्याचा काहीतरी सोर्स असेल, आणि ही हीट कुठल्या ना कुठल्या मार्गाने हे परत जात असेल किंवा त्याला जावं लागेल. मग ज्या पद्धतीनं पैशाचं ₹1 आपण नियोजन पाहिलं किंवा केलं त्याच पद्धतीचं म्हणजे याला ताळमेळ लावणे, ताळेबंद है ना, पैशाचं जे आपण हिशोब करतो, ₹1 कुठून येणार, ₹1 कुठे कुठे खर्च होणार, त्याच्या पद्धतीनं हे जे हीट आहे ते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येते. ती कुठल्या स्वरूपातून येते, कशा कशा माध्यमातून येते, आणि कशा कशा स्वरूपामध्ये ती वापरली जाते आणि ती परत जाते है ना, कुठल्या कुठल्या मार्गाने त्याला आपण एमिट होताना किंवा बाहेर पडताना पाहतो. तर हे सगळं एकूणच जे काही इनकमिंग आणि आउटगोईंग आहे है ना हीटचं, तर त्याला बजेट असं संबोधलेलं आहे, हीट बजेट. कारण मोठ्या प्रमाणामध्ये हीट ही आपल्याकडे येते आणि त्याचा उपयोग जो आहे, त्याचा विनिमय जो आहे, तो कशा पद्धतीनं केला जातो हे आपल्याला पाहायचं आहे. निसर्गामध्ये आपल्याकडं हीट जनरेट करण्याचं सगळ्यात मोठं जे सोर्स आहे ते म्हणजे सन. Sun is the only source on the earth surface for any kind of energy or the different types of forms of heat, है ना, that is the only sun is the source of energy. The whole ecosystem is running, the whole ecosystem is going on in a balanced manner. It is because of only the energy coming from the sun, and is the whole and sole source which govern the whole ecosystem or the different activities going on the earth surface. And that heat is in the form of radiation. The sun radiates the energy in the form of electromagnetic waves, in the form of radiations. Rays emitted from the sun that travel through the atmosphere in the form of waves and come down to the earth surface or reaches to the earth, or it is also the form of heat. आता हे जे येणारे सोलार रेडिएशन्स आहेत है ना, आपण त्याला सूर्याची किरणं असं म्हणतो, ही सोलार रेडिएशन्स आणि ह्या येणाऱ्या सोलार रेडिएशन्सला आपण काय म्हणतो, शॉर्ट वेव्हलेंथ रेडिएशन्स किंवा शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स असं म्हणतो आपण है ना. जे इनकमिंग सोलार रेज आहेत त्यांना आपण शॉर्ट वेव्ह रेडिएशन्स असं म्हणतो, आणि जेव्हा ते हे परत जातात पृथ्वीच्या पृष्ठभागावरून एमिट होतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, लॉंग वेव्ह रेडिएशन्स असं म्हणतो है ना. आणि ह्या दोघांचा जे काही ताळमेळ आहे, या दोघांचे जे काही इनकमिंग आणि आउटगोईंग आहे, त्याचा जो बॅलन्स आहे त्याला आपण अर्थ हीट बजेट असं म्हणतो. आणि हे जे हीटचं इनकमिंग आणि आउटगोईंग आहे
ते व्यवस्थितरित्या झालं पाहिजे. नाहीतर जो बॅलन्स आहे, तो पृथ्वीचा जो बॅलन्स आहे तो बिघडतो. कारण गरजेपुरतीच हीट आपल्याला जर मिळाली किंवा हवी तेवढी जर मिळाली, तर ती पोषक आहे किंवा फेवरेबल आहे किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जे काही इकोसिस्टीम किंवा जे काही बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीज जे काही सगळ्या सुरळीत चालू आहे इकोसिस्टीम, त्यामध्ये बॅलन्स आपल्याला दिसेल. या उलट जर हीट अधिकची आपल्याकडे येत असेल, गरजेपेक्षा जास्त जर हीट आपल्याला मिळत असेल, म्हणजेच मॅक्झिमम वॉर्मिंग अप ऑफ द अर्थ मे रिझल्ट इन टू द डिफरंट कॉन्सिक्वेन्सेस. त्याचा विपरीत परिणाम, ॲडव्हर्स इफेक्ट आपल्याला आपल्या पृथ्वीवरती पाहायला मिळतो. जसं आजकाल ग्लोबल वॉर्मिंग बद्दल बोललं जाते. म्हणजे एकूणच काय तर जास्तीची हीट किंवा कमी झालेली हीट, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला हितकारक नाही आहेत. या दोघांचाही परिणाम आपल्या जीवनावरती होताना दिसेल. म्हणजेच हीट जी आहे ती बॅलन्स झाली पाहिजे, बॅलन्स स्वरूपामध्येच आपल्याकडे आली पाहिजे. म्हणून हे बॅलन्स करण्याचं काम कोण करतं? ते वेगवेगळे वातावरणामधले किंवा निसर्गामधले घटक आहेत. ही सगळी घटक ह्या हीटला किंवा ह्या सोलार रेडिएशन जे आहेत यांना मेंटेन करण्याचं काम, सतत यांना बांधून ठेवण्याचं काम, किंवा सूर्य आणि पृथ्वी है ना, तर या दोघांमध्ये सतत ही देवाणघेवाण सुरू असते. सूर्यापासून, सूर्य हे एक बॉडी आहे, या सोलार बॉडीपासून हे निघतात आणि पृथ्वी ही सुद्धा एक बॉडी आहे. या दोन बॉडीच्या मध्ये हे जे इनकमिंग अँड आउटगोईंग होतं है ना, तर हे आणि इतर घटक आहेत त्यासोबत जोडलेले, या सगळ्यांमुळं या हीटचं जे आहे ते बॅलन्स तिथं केलं जातं आणि याचं मेंटेनन्स हे होत असतं. आणि जर असं नाही झालं तर अचानक जास्तीची गरमी किंवा अचानक जास्तीची हीट है ना, किंवा वॉर्मिंग अप ज्याला म्हणतो आपण, हिटिंग अप ऑफ द अर्थ सरफेस, हे होणं, किंवा अति थंडी, कोल्ड कंडिशन्स, तर हे विपरीत अशा प्रकारचे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती परिस्थिती निर्माण होतात. आणि जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते ह्या ड्रास्टिक जे चेंजेस होतात ड्यू टू द इंडिफरन्शियल हिटिंग आहे किंवा एक्सेस ऑफ हीट आहे, त्यामुळं होणारे जे काही बदल असतात, हे अचानक झालेले बदल आपण सहन नाही करू शकत आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या जीवांमध्ये बदल झालेले दिसून येतात किंवा त्याच्यावरती विपरीत परिणाम सुद्धा झालेला दिसून येतो. अनेक वेळा आपण ऐकतो की अधिक उष्णतामानामुळं किंवा अधिक तापमानामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण अनुभवतो की टेम्परेचर आपलं जे नेहमीचं टेम्परेचर आहे, जे आपण मॅक्झिमम 33, 35, 36 डिग्री सेंटीग्रेड सहन करू शकतो, त्या पुढे जर हे टेम्परेचर जात असेल तर आपल्याला ते अनुभवायला येतं. आणि ते वाढलेलं जे 1 डिग्री 2 डिग्री जरी टेम्परेचर वाढलं तरी देखील त्याचा आपल्याला परिणाम जाणवतो. आणि बहुतेक वेळा आपण असे दरच वर्षी आपण उन्हाळ्यामध्ये अशा न्यूज ऐकत असतो की उष्माघातामुळं मृत्यू झाले, अशा प्रकारचे आपण न्यूज ऐकतो. तर हे ड्रास्टिक चेंज झाला वातावरणामध्ये आणि तो आपण आपली बॉडी ऍडजस्ट नाही करू शकली किंवा काही बदल झाले अचानक, तर बॉडी फिजिओलॉजी आपली ती बिघडते आणि आपण ते वी कांट विथस्टँड दॅट पर्टिक्युलर चेंज इन द ॲटमॉस्फिअर अँड समटाइम द डेथ मे ऑल्सो ऑकर. सो ओव्हरऑल जर इफेक्ट पाहिला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतो. आणि हे येणारं जे काही इनकमिंग सोलार रेडिएशन्स आहेत त्यांचं वेगळ्या विशिष्ट पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट जर नाही झालं तर त्याचा आपल्याला गंभीर परिणाम भोगावा लागतो. तर आपण पाहूयात कशा पद्धतीने हे
सोलार रेडिएशन्स काम करतात. आत्ताच जसं तुम्हाला मी सांगितलं की देर आर सम कन्सेप्ट, देर आर सम टर्म्स नीड टू नो बिफोर गोइंग टू स्टडी द ॲक्च्युअल हीट बजेट ऑफ द अर्थ. प्रत्यक्षामध्ये कशा पद्धतीनं हे हीटचं बॅलन्स केलं जातं ते आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी आपल्याला काही टर्म्स आहेत इथं, ते सुरुवातीला जाणून घेणं गरजेचं आहे. ते जर आपण समजून घेतलं है ना, ते ॲक्च्युली काही फेनॉमेनॉन्स आहेत, काही प्रोसेसेस आहेत, काही घटना आहेत, त्या घडत असतात. त्या माध्यमातून हे सगळं हीटचं बॅलन्स जे आहे ते केलं जातं. म्हणून ते समजून घेताना हे टर्म्स येतील आणि ते तुम्हाला त्याचा अर्थ जो आहे तो माहिती असणं आवश्यक आहे. जसं यामध्ये एक पहिला टर्म आहे ॲब्सॉर्प्शन, दुसरा आहे रिफ्लेक्शन आणि तिसरा आहे स्कॅटरिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, इथं हे जे 3 टर्म आपण लिहिलेले आहेत, हे 3 टर्म कधी कामी येतात, कुठं कामी येतात? तर प्रत्यक्षात जेव्हा आपण जसं सुरुवातीला बोललो की इनकमिंग सोलार रेडिएशन्स, जेव्हा सूर्य हा एक सोर्स आहे, स्रोत आहे आणि तो पृथ्वीच्या वातावरणामधून पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतो, तेव्हा हे येणारे जे काही रेडिएशन्स आहेत, हे काही हीट आहे, ही कशा पद्धतीनं येते, त्याचं काय होतं, कुठल्या कुठल्या माध्यमातून ती बिहेव करते, द बिहेवियर ऑफ द हीट रेडिएशन्स ऑर द सोलर रेडिएशन्स while coming down to the earth. तर पहिलं आपण लिहिलंय तिथं ॲब्सॉर्प्शन, म्हणजे when the solar rays or the radiations coming directly from the sun up to the earth surface, one thing happen there, these radiations are absorbed. म्हणजे काय, या सोलार रेडिएशनचं हे ॲब्सॉर्प्शन होतं किंवा ते ॲब्सॉर्प्शन केलं जातं. आता हे ॲब्सॉर्प्शन कोण करतं? हे जे रेडिएशन्स आहेत किंवा ते हीटच्या फॉर्ममध्ये आहेत, तर ही हीट ट्रान्सफर केली जाते. है ना, ॲब्सॉर्प्शनला काय म्हटलं आपण? इट इज अ फॉर्म ऑफ हीट ट्रान्सफर. ॲब्सॉर्प्शन इज नथिंग बट हीट ट्रान्सफर बिटवीन टू बॉडीज. है ना, हे हीटचं ट्रान्सफर आहे दोन बॉडीच्या मध्ये. जसं आपण सुरुवातीला सांगितलं की सूर्यापासून निघते, सूर्य ही एक बॉडी आहे, वन बॉडी. द सेकंड बॉडी इज द अर्थ सरफेस. म्हणजे एका बॉडीपासून हीट निघते, त्याचं ट्रान्सफर होतं. द हीट इज ट्रान्सफर्ड थ्रू द ॲटमॉस्फिअर इन द फॉर्म ऑफ वेव्स आणि हे दुसऱ्या बॉडीपर्यंत जाऊन पोहोचते. ती दुसरी बॉडी कोणती आहे? अर्थ किंवा अर्थ सरफेस, है ना. तर त्या रेडिएशन्स किंवा वेव्हच्या माध्यमातून हीट ट्रान्सफर केली जाते आणि त्या पर्टिक्युलर बॉडीमध्ये जे आता आपल्याकडं अर्थ ही एक सेकंड बॉडी आहे, त्या बॉडीमध्ये त्याचं शोषण होतं, त्या हीट रेडिएशनचं, ते ॲब्सॉर्ब केले जातात. ठीक आहे, ही झाली पहिली गोष्ट. जेव्हा सोलार रेडिएशन्स निघतात, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचतात, तेव्हा त्यांचं शोषण होतं, तेव्हा त्यांचं ॲब्सॉर्प्शन होतं, ते त्या बॉडीमध्ये अक्युमुलेट केले जातात. आता दुसरी गोष्ट काय घडते? व्हॉट इज द सेकंड टर्मिनॉलॉजी? व्हॉट हॅपन विथ द सोलार रेज ऑर रेडिएशन्स? दॅट मीन्स द रिफ्लेक्शन इज ऑकर्ड देअर. रिफ्लेक्शन. आता हे रिफ्लेक्शन शब्द सुद्धा आपण ऐकलेला आहे. कशाला म्हणतो आपण? याला परावर्तित होणे असं म्हणतो मराठीमध्ये आपण. परावर्तित होणे म्हणजे आलेले जे सोलार रेडिएशन्स आहेत, जे सूर्यापासून निघणारे आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचणारे, ज्याला आपण ॲब्सॉर्प्शन असं म्हटलं, तर सगळ्याच काही रेडिएशनचं ॲब्सॉर्प्शन होत नाही, है ना. सम लाईट रेज or waves are absorbed by the surface of the earth and some are reflected back or sent back from the earth surface. म्हणजे काही
पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आले आणि त्या सरफेसवरती स्ट्राईक झाले आणि त्यांचं काही अंशी ऍब्सॉर्प्शन झालं, पृथ्वीचं पृष्ठभागाने ते शोषून घेतले. पण सगळेच शोषून घेतले जात नाहीत, तर काही हे तिथून त्या पृष्ठभागावरून स्ट्राईक होऊन हे रिफ्लेक्ट होतात, परावर्तित होतात, परत जातात, है ना. लाईट और हीट रेडिएशन्स आर सेंट बॅक टू द ॲटमॉस्फिअर फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रिफ्लेक्शन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय होते, तिसरी गोष्ट, पहिला टर्म झाला ऍब्सॉर्प्शन, शोषून घेणे हिट रेडिएशन. दुसरं आहे रिफ्लेक्शन, म्हणजे काय परत पाठवणे पृथ्वीच्या पृष्ठभागावरून. आणि तिसरा टप्पा काय आहे, तिसरा टर्म यामधला स्कॅटरिंग होतं, है ना. स्कॅटरिंग, शोषण होणे, परावर्तित होणे आणि विखुरणे, म्हणजे इतरत्र सर्वत्र पसरणे. म्हणजे कुठल्याही भागावरती, आता स्कॅटरिंग कुठून होईल, हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती स्कॅटरिंग होणार नाही, पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन होईल. पण काही जे सोलर रेडिएशन्स आहेत हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्या अगोदरच हे वातावरणामध्ये विखुरले जातात, त्याला म्हणायचं स्कॅटरिंग. मग हे कशा पद्धतीने स्कॅटरिंग होतं, कोण करतं हे स्कॅटरिंग? जेव्हा हे सोलर रेडिएशन्स ट्रॅव्हल करतात ऍटमॉस्फिअर मधून, त्यावेळी they strike on the different small atoms or particles, suspended particulate matter or the dust particles present in the atmosphere, strike on that dust particle and they reflect. Without absorption they reflect from that particular atom or particles. The particular ते क्लाउड असतील, क्लाउड सुद्धा डस्टच कलेक्शन आहे. इट इज ॲग्रिगेशन ऑफ द डस्ट पार्टिकल, म्हणजेच क्लाउडवर पासून त्यांचं स्कॅटरिंग असेल किंवा डस्ट पार्टिकल हवेमध्ये असणार त्यापासून त्यांचं स्कॅटरिंग असेल. डायव्हर्जन असेल, त्याला आपण काय म्हणतो, डायव्हर्जन, द डायव्हर्जन ऑफ द रेडिएशन फ्रॉम इट्स ओरिजिनल पाथ ॲज अ रिझल्ट ऑफ इंटरॅक्शन ऑर कोलिजन विथ द ॲटम ऑफ डस्ट पार्टिकल, असं आपण त्याला म्हटलेलं आहे. त्याला म्हणायचं स्कॅटरिंग. म्हणजे ह्या तीन गोष्टी झाल्या, तीन टर्म झाले, ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि स्कॅटरिंग. जेव्हा त्या सोलार रेडिएशनचा प्रवास सुरू होतो आणि ते पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येतात, तेव्हा ह्या तीन गोष्टी होतात. त्याचं ऍब्सॉर्प्शन होतं, त्याचं रिफ्लेक्शन होतं आणि त्याचं स्कॅटरिंग होतं. ठीक आहे. नाव मूव्हिंग टू द अदर टर्म्स और कन्सेप्ट इन द हीट बजेट, they are the conduction, latent heat, long wave radiation. ठीक आहे, कंडक्शन, लॅटेंट हीट, लॉंग वेव्ह रेडिएशन. आता ह्या तीन गोष्टी आहेत, तीन टर्म्स आहेत, ते आपल्याला समजून घ्यायचे. नेमकं हे काय आहेत, कशाच्या संदर्भात आहेत, काय होतं नेमकं. आत्ताच आपण तीन टर्म पाहिले. आता हे तीन टर्म, या दोघांमध्ये काय फरक आहे, ते सुरुवातीचे जे तीन टर्म होते ते हीट रेडिएशनच्या संदर्भात होते, पण जेव्हा ते इनकमिंग सोलर रेडिएशन होते तेव्हा ते तीन गोष्टी लागू पडतात, तीन टर्म्स लागू पडतात, किंवा आपण ते तीन टर्म वापरतो. आता हे जे तीन टर्म्स आहेत हे सोलर रेडिएशन पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येऊन जेव्हा हे परत जातात, जसं आपण सुरुवातीला बोललो इनकमिंग आणि आउटगोईंग, ते इनकमिंगच्या जे होतं सोलर रेडिएशनचं टोटल, त्याबद्दल आपण ते तीन टर्म वापरले, ऍब्सॉर्प्शन, स्कॅटरिंग. पण हे जे टर्म्स आहेत हे आउटगोईंग सोलर रेडिएशन्सच्या बद्दल आहेत, जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये परत, जसा आपण ₹1 आला आणि ₹1 गेला, ₹1 येण्याचे मार्ग काय होते, तर ते सुरुवातीचे तीन गोष्टी है ना. आता हे ₹1 जाणार आहे, आलेले ही सोलर रेडिएशन जे आहेत, हे हीट जे आहे ते परत जाणार आहे. काय मार्ग आहेत त्याचे, कशा पद्धतीने जाणार आहे, कंडक्शनच्या माध्यमातून जाणार आहे, लॅटेंट हीटच्या माध्यमातून जाणार आहे, किंवा लॉंग वेव्ह रेडिएशनच्या माध्यमातून जाणार आहे. तर पाहूयात मग आता पहिला टर्म जो आहे कंडक्शन, तो काय सांगतो. कंडक्शन, आता हे सुद्धा एक हीटचा प्रकार आहे, किंवा हीट जे आहे ते ट्रान्सफर होते या माध्यमातून होते.
आता पुढे आहे आपल्याला फॉर्म्स ऑफ एनर्जी अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी, आपण पाहूया डिटेलमध्ये. पण इथं याच्या हिट बजेटच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं, आउटगोइंग heat radiations किंवा ट्रान्सफर ऑफ हीट थ्रू द कंडक्शन, that is simply the transfer of heat energy from one substance to the other. आता इथं हीट ट्रान्सफर होण्याला कंडक्शन असं म्हटलेलं आहे. हीट ट्रान्सफर होणे. आता तिथे सुद्धा हीट ट्रान्सफर झाली होती, पण तिथं म्हणजे सूर्यापासून निघाली आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत आली, तर त्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. दॅट इज ट्रान्सफर ऑफ हीट इन द फॉर्म ऑफ वेव्स और व्हॉट वी कॉल इट ॲज रेडिएशन. आता हे सुद्धा ट्रान्सफर आहे, त्याला आपण काय म्हणतो? कंडक्शन. याला कंडक्शन काय म्हणायचं? कारण याच्यामध्ये हीटचं जे ट्रान्सफर होतं तर ते एका वॉर्म सरफेस कडून किंवा वॉर्म बॉडी कडून, सबस्टन्स कडून एका कूल एरियाकडं, कूल सबस्टन्सकडं ही हीट जी आहे ती ट्रान्सफर होते, है ना? कशा पद्धतीनं? ते जे वॉर्म बॉडी आहे ती त्या कूल बॉडीच्या डायरेक्ट संपर्कामध्ये, डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असली पाहिजे. जर असं असेल, म्हणजे थोडक्यामध्ये आपण हे जर समजून घ्यायचं झालं कंडक्शन, तर आपण एखादं पातेलं ठेवतो स्टोव्हवरती किंवा गॅसवरती, बर्नरवरती, है ना? तेव्हा ते पातेलं गरम होतं की नाही? म्हणजे कसं गरम झालं? ते जी हीट आहे, ही हीट फ्लेमच्या स्वरूपातून ती ट्रान्सफर केली गेली. कुठं ट्रान्सफर केली गेली? त्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केली गेली. द हीट इज ट्रान्सफर्ड इन टू द पॉट. कशी गेली ही हीट? कंडक्शनच्या माध्यमातून गेली. मग काय झालं नेमकं? फ्रॉम, आता जे म्हटलं होतं आपण, दॅट हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वॉर्मर सबस्टन्स टू कोल्डर. उष्ण भागाकडून थंड भागाकडे हीट ट्रान्सफर होते. म्हणजे तिची फ्लेम आहे, तिची एनर्जी आहे, ती हीट जी आहे, ज्वाला ज्या आहेत त्या गरम आहेत, आणि ती हीट कुणीकडे ट्रान्सफर झाली? त्या थंड पातेल्याकडे ट्रान्सफर झाली. होतं काय? त्या पातेल्यामध्ये त्याचा जो सरफेस आहे, त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते व्हायब्रेट होतात. त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आहे ते, है ना? ते मॉलिक्युल्स व्हायब्रेट होतात आणि त्यामधले जे व्हायब्रेशन आहे, म्हणजे त्यांच्या मॉलिक्युल्सचं, त्यांच्यामध्ये त्या व्हायब्रेशनमुळे कोलिजन होतं, एकमेकावरती हे मॉलिक्युल्स कोलाइड होतात. आणि जसं जसं त्याला हीट मिळत जाईल तसं त्याच्यामध्ये व्हायब्रेशन वाढतं आणि हे मॉलिक्युल सुद्धा तेवढ्याच गतिमान होतात आणि ते एकमेकांवरती जाऊन आपटतात. आणि अशा पद्धतीनं हळूहळू हे जे पातेलं आहे, ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोलिजन आणि व्हायब्रेशन आणि कोलिजन ऑफ मॉलिक्युल याच्या माध्यमातून हीट ट्रान्सफर केली जाते आणि ते पूर्ण पातेलं गरम होताना दिसतं आपल्याला. आणि त्याला आपण काय म्हणतो? ट्रान्सफर ऑफ हीट फ्रॉम अ वॉर्मर region to the cooler region or area through the conduction. It is done or brought about by the vibration and collision of the molecule. तर हे झालं कंडक्शन. तर अशाच प्रकारचं जे कंडक्शन आहे ते आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पाहायला मिळतं. ते कसं आपण आता पुढे पाहूयात. फक्त आता टर्म जो आहे, कन्सेप्ट जो आहे, कंडक्शन काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी हे टर्म्स मी घेतलेले आहेत. इट इज सिम्पली द ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वॉर्म एरिया टू द कोल्ड एरिया. ठीक आहे. त्यानंतरचं टर्म आहे लॅटेंट हीट. आता कंडक्शन, लॅटेंट हीट किंवा लॉंग वेव्ह रेडिएशन्स कदाचित तुम्ही केमिस्ट्रीच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये, खास करून फिजिकल केमिस्ट्रीमध्ये वगैरे पाहिलं असेल किंवा गेलेलं असेल. लॅटेंट हीट हा जो शब्दप्रयोग आहे तो आपण कुठं करतो, है ना? तर तो खास करून जेव्हा फेज चेंज होते, एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा सबस्टन्स जातो, तेव्हा जी हीट किंवा एनर्जी जी ऍब्सॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते, है ना, त्या दरम्यान the heat is absorbed or released during the heat transfer. The phase is changed.
दॅट इज सॉलिड टू लिक्विड और लिक्विड टू वेपर. म्हणजे थोडक्यामध्ये याचं एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर फ्रॉम द सरफेस ऑफ वॉटर बॉडी. जसं समजा नदी आहे, लेक आहे, पॉन्ड आहे किंवा ओशन आहे, याच्या सरफेसवरती हे जे हीट रेडिएशन्स आहेत, सोलार हीट जे आहे ती पडते येऊन, है ना. द वॉटर सरफेस इज heated by the sun or solar radiations, and the form water is in the form of liquid state. The liquid state मध्ये आहे ते water that get changed or converted. The phase is changed due to the heating of the sun rays. त्या सोलर रेडिएशन्स त्या पृष्ठभागावरती येऊन पडतात पाण्याच्या, आणि ते कंटिन्युअस हिटिंगमुळं काय होतं की पाण्याचं जे रूपांतर आहे आता लिक्विड फॉर्म मध्ये आहे, ते कशात रूपांतरित होतं, ते व्हेपर स्टेटमध्ये जातं, है ना. वाफेच्या स्वरूपामध्ये त्याचं रूपांतर होतं. म्हणजे काय झालं, इथं फेज चेंज झाली. आधी लिक्विड होतं, आता ते व्हेपर झालं. पाणी होतं, आता ते वाफ झालं, है ना. त्याला आपण इव्हॅपोरेशन असं म्हणतो. म्हणजेच काय, त्याला लॅटेंट हीट असं म्हणायचं. इट इज द हीट or energy that is absorbed or released. ही काची हीट आहे जी ऍब्सॉर्ब केली जाते किंवा रिलीज केली जाते. कधी? ड्युरिंग द फेज चेंज ऑफ अ सबस्टन्स. आता इथे सबस्टन्स कोण आहे? लिक्विड वॉटर, है ना, किंवा सॉलिड टू लिक्विड. जसं सॉलिड, आता बर्फ आपण घेऊयात, बर्फ हा सॉलिड आहे, त्याचं रूपांतर पाण्यामध्ये होतं, तेव्हा त्याला आपण लिक्विड म्हणतो. दॅट इज कन्व्हर्जन ऑफ आईस इंटू लिक्विड वॉटर और कन्वर्जन ऑफ लिक्विड वॉटर इंटू द गॅसेस फॉर्म, दॅट इज वेपर फॉर्म. दिस इज द फेज चेंज. याच्यामध्ये एनर्जी ऍब्सॉर्ब केली जाते किंवा ही रिलीज केली जाते, तेव्हा दॅट फॉर्म ऑफ हीट और दॅट एनर्जी इज कॉल्ड एज लॅटेंट हीट. तर या स्वरूपामध्ये ही एनर्जी जी आहे ती बाहेर पडते, है ना. त्यानंतरचा टर्म आहे लॉंग वेव्ह रेडिएशन्स. यातला तिसरा प्रकार म्हणजे एनर्जी कशा पद्धतीने ही इव्हॉल्व होते, एमिट होते, बाहेर पडते, उपयोगात आलेली एनर्जी अशी चालली आहे, बाहेर पडत आहे, है ना. आपल्याकडं सोलार रेडिएशन्स आले आणि ते आता चाललेत परत. कशाच्या माध्यमातून चाललेत? कंडक्शनच्या माध्यमातून चाललेत, लॅटेंट हीटच्या माध्यमातून चाललेत. आता हे कशा पद्धतीनं प्रक्रिया घडते ऍक्च्युअली पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, ते पुढे पाहणार आहोत आपण. फक्त हे टर्म्स आपण एक्सप्लेन करतोय. नाव द थर्ड टर्म, दॅट इज लॉंग वेव्ह रेडिएशन. आता सुरुवातीला मी सांगितलं की इनकमिंग शॉर्ट वेव्ह आणि आउटगोइंग लॉंग वेव्ह रेडिएशन असा आपण एक उल्लेख केला होता इंट्रोडक्शन मध्ये, ठीक आहे. तर हे काय आहे, आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती हे जे सोलार रेडिएशन्स येतात ते शॉर्ट वेव्हलेंथ असतात. त्यांची जी अमाऊंट आहे, त्यांची जी एनर्जी आहे, त्यांची जी क्षमता आहे ती अधिक आहे. ती वेव्हलेंथ जी आहे ती शॉर्ट. वेव्हज माहिती आहेत ना तुम्हाला, वेव्हज पाहतो आपण, है ना. वेव्हलेंथ तुम्हाला माहिती आहे. हे जे सोलार रेज आहेत, ही जी हीट आहे ती वेव्हच्या फॉर्म मध्ये येते पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, आणि हे जे वेव्हज आहेत ते शॉर्ट असतात, आणि ते जेव्हा पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन आपटतात, आदळतात, तेव्हा काही शोषले जातात आणि काही एमिट केले जातात. जेव्हा हे परावर्तित होतात, रिफ्लेक्ट होतात, तेव्हा हे शॉर्ट वेव्हलेंथ हे चेंज होतात, बदलतात. त्यांचं रूपांतर हे लॉंग वेव्हलेंथ मध्ये होतं. शॉर्ट वेव्हज बिकम्स लॉंग वेव्हज, म्हणून त्याला आपण लॉंग वेव्ह रेडिएशन असं म्हटलेलं आहे. द एनर्जी ऍब्सॉर्ब्ड बाय द सरफेस, है ना. कधी म्हणायचं याला लॉंग वेव्ह? एनर्जी ऍब्सॉर्ब्ड बाय द सरफेस, म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर येऊन पडणारे रेडिएशन जेव्हा हे ऍब्सॉर्ब केले जातात, आणि नंतर मग ही ऊर्जा, नंतर हीट ही एमिट केली जाते पृथ्वीच्या पृष्ठभागावर, रेडिएट केली जाते एनर्जी, रेडिएटेड फ्रॉम द अर्थ ॲज टेरेस्ट्रियल, म्हणजे पृथ्वीच्या बाहेर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर. लॉंग वेव्ह रेडिएशन्स, शॉर्ट वेव्हलेंथ ऍब्सॉर्ब्ड
by the earth surface and radiated radiated from the earth in the form of long wave radiations. आलं का लक्षामध्ये? येताना ते शॉर्ट वेव्हलेंथच्या स्वरूपात येतात, परत पृथ्वीच्या पृष्ठभागावरून जेव्हा ते रेडिएट केले जातात तेव्हा उष्णता जेव्हा बाहेर पडते तेव्हा ते लॉंग वेव्हच्या स्वरूपात बाहेर पडतात.